नाशिक आपल्या देशातल्या वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आणि इथे सध्या एक खूप मोठा बदल घडतोय. शहराच्या वाहतूक व्यवस्थेची ओळखच कायमची बदलून टाकणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेतोय, जो नाशिकच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण याच प्रकल्पाच्या प्रत्येक पैलूवर बारकाईने नजर टाकणार आहोत. नाशिकमध्ये राहणाऱ्यांसाठी द्वारका सर्कल हे काही नवीन नाव नाही. हे आहे रोजच्या ट्रॅफिक जॅमचं, रोजच्या डोकेदुखीचं दुसरं नाव. विचार करा, मुंबई, आग्रा आणि नाशिक, पुणे यांसारख्या मोठ्या महामार्गांना जोडणारा हा चौक शहराच्या वाहतूक व्यवस्थेची एक अशी नस बनलाय जिथे दररोज हजारो लोकांचा वेळ आणि इंधन अक्षरशः जळतं. मग प्रश्न हा आहे की इतकी मोठी, इतकी जुनी आणि जटिल समस्या सोडवण्यासाठी नक्की काय करावं लागतं? यामागे कोणती इंजिनिअरिंग आहे, किती प्रशासकीय धावपळ आहे आणि या बदलाची किंमत सामान्य माणसाला कशी मोजावी लागते? चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. आपण हे सगळं 5 सोप्या भागांमध्ये समजून घेऊया. पहिली म्हणजे मूळ समस्या काय आहे, मग यावर उपाय म्हणून काय योजना आखली आहे, बांधकामादरम्यान काय अडचणी येत आहेत, भविष्यात याचे फायदे काय असतील आणि शेवटी याचं एकूण महत्त्व काय. कुठल्याही मोठ्या बदलाची सुरुवात एका मोठ्या समस्येतून होते नाही का? द्वारका सर्कलच्या बाबतीतही तसंच आहे. ही समस्या फक्त ट्रॅफिक जॅमपुरती राहिली नव्हती, तर ती शहराच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये एक मोठा अडथळा बनली होती. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाय करणं गरजेचं होतं. आता द्वारका सर्कलच्या रचनेकडे पाहिलं की समस्येचं मूळ लक्षात येतं. जरा विचार करा, एकाच ठिकाणी 4 मोठे रस्ते आणि 7 लहान उपरस्ते येऊन मिळतात. इतक्या वेगवेगळ्या दिशांनी येणारी वाहनं एकाच वेळी एकाच चौकात येतात. मग वाहतूक कोंडी नाही होणार तर काय होणार? आणि हा काय फक्त एक स्थानिक चौक नाहीये, तर 2 राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे, ज्यामुळे ही समस्या आणखीनच गंभीर बनते. पण या समस्येवर तातडीने काम सुरू करायला लावणारी एक मोठी गोष्ट होती, आणि ती म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा. या जगप्रसिद्ध सोहळ्यासाठी नाशिकमध्ये लाखो भाविक येतात. त्या काळात शहराची वाहतूक व्यवस्था कोलमडली नाही पाहिजे, हे एक मोठं आव्हान होतं. त्यामुळेच द्वारका सर्कलची समस्या सोडवणं प्रशासनाची पहिली प्राथमिकता बनली आणि या प्रकल्पाला वेग आला. तर या भयंकर समस्येवर उपाय काय काढला? उत्तर आहे एक धाडसी इंजिनिअरिंग योजना, जी द्वारका सर्कलचा चेहरामोहरा कायमचा बदलून टाकेल. या योजनेचं ध्येय फक्त वाहतूक सुरळीत करणं नाहीये, तर एक असा आधुनिक सिग्नल फ्री कॉरिडॉर बनवणं आहे जिथे गाड्या न थांबता धावतील. पाहूया तरी ही योजना नेमकी आहे तरी काय. हा फक्त एक साधा उड्डाणपूल नाहीये, हा एक खूप मोठा, खूप व्यापक प्रकल्प आहे. यामध्ये द्वारका ते नाशिक रोड म्हणजे साधारण 8 किलोमीटरचा रस्ता 8 पदरी केला जाणार आहे आणि सोबतच एक मोठा ग्रेड सेपरेटर बांधला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, नाशिक महानगरपालिका आणि केंद्र सरकार मिळून हा 2114 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पूर्ण करण्यासाठी फक्त 1 वर्षाची मुदत आहे. या सगळ्या प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे ग्रीड सेपरेटर. आता हा शब्द जरा तांत्रिक वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर वेगवेगळ्या दिशांना जाणारी वाहतूक एकमेकांना क्रॉस करणार नाही याची व्यवस्था करणं. म्हणजे काही वाहनं खालून अंडरपासमधनं जातील तर काही वरून जातील. यामुळे सिग्नलची गरजच संपते आणि वाहतूक न थांबता पुढे जात राहते. या संपूर्ण डिझाईनमध्ये एकूण 3 मुख्य अंडरपास बनवले जाणार आहेत. प्रत्येक अंडरपास एका विशिष्ट मार्गासाठी असेल. यामुळे वाहतुकीचा जो प्रचंड भार एकाच चौकावर येतो तो विभागला जाईल आणि गर्दी कायमची नाहीशी होईल. यातला जो सर्वात मोठा अंडरपास आहे तो 800 मीटर लांब असेल आणि सारडा सर्कलला थेट नाशिक रोडशी जोडेल. त्याशिवाय वडाळा नाका आणि ट्रॅक्टर हाऊस इथे प्रत्येकी 300 मीटर लांबीचे 2 छोटे अंडरपास असतील. यातून धुळ्याकडे जाणारी आणि शहरातली स्थानिक वाहतूक वेगळी होईल. खरंच खूप विचारपूर्वक हे डिझाईन केलं आहे. आता कोणताही मोठा बदल काहीतरी किंमत मागतोच, आणि इथे ही किंमत आहे पुढचं 1 वर्ष होणारा त्रास. बांधकामाच्या काळात नाशिकच्या लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे, हे नक्की. या तात्पुरत्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर एक नजर टाकूया. 30 जानेवारीपासून वाहतुकीवर निर्बंध लागायला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे जवळपास 3 महिन्यांसाठी 29 एप्रिलपर्यंत अनेक प्रकारच्या गाड्यांना द्वारका सर्कलवरून जायला पूर्ण बंदी आहे. आणि जरी ही सुरुवातीची बंदी 3 महिन्यांची असली तरी प्रकल्प पूर्ण होईपर्यंत म्हणजे पूर्ण 1 वर्ष लोकांना प्रवासासाठी वेगळे मार्ग वापरावे लागतील. याचा आवाका किती मोठा आहे हे बघा. सर्व प्रकारची जड वाहनं, ट्रक, कंटेनर, खासगी टुरिस्ट बसेस, एसटी महामंडळाच्या बसेस आणि शहराची लाईफलाईन असलेल्या सिटीलिंक बसेसना सुद्धा द्वारका सर्कल वापरता येणार नाहीये. याचा थेट परिणाम रोजच्या सार्वजनिक वाहतुकीवर आणि हजारो लोकांच्या प्रवासावर होतोय.
म्हणजे जिथे आधी लोक गर्दी असली तरी सरळ एका मार्गाने जायचे, तिथे आता त्यांना फेम थिएटर, वडाळा गाव, पाथर्डी फाटा यांसारख्या लांबच्या वळणाच्या रस्त्यांचा वापर करावा लागतोय. साहजिकच यामुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर दोन्ही वाढलं आहे. ही खऱ्या अर्थाने प्रगतीसाठी मोजावी लागणारी किंमत आहे. पण मग प्रश्न येतो की या सगळ्या त्रासानंतर मिळणार काय आहे? या प्रकल्पाचा दूरगामी विचार काय आहे? चला आता या तात्पुरत्या त्रासाच्या पलीकडे बघूया आणि या प्रकल्पातून कायमस्वरूपी काय फायदे होणार आहेत यावर लक्ष देऊया. हे एक वाक्य या संपूर्ण प्रकल्पाचं सार सांगतं. या प्रकल्पाचं अंतिम ध्येय आहे द्वारका सर्कलला सिग्नल फ्री करणं आणि नाशिकच्या लोकांना वाहतूक कोंडीच्या रोजच्या त्रासातून कायमची सुटका देणं. ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या एका गोष्टीमुळे कितीतरी फायदे होणार आहेत. जंक्शन सिग्नल फ्री झालं की प्रवासाचा वेळ आपोआप कमी होईल, वाहतूक सुरळीत झाल्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी होईल आणि रस्त्यावरची सुरक्षितता वाढेल. कुंभमेळ्यासारख्या मोठ्या कार्यक्रमांसाठी शहर जास्त तयार होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई-आग्रा महामार्गावरची वाहतूक सुधारल्यामुळे या आर्थिक कॉरिडॉरलाही मोठी चालना मिळेल. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. हा प्रकल्प फक्त नाशिकपुरता मर्यादित नाहीये, तर तो भारतातल्या इतर वाढत्या शहरांसाठी एक महत्त्वाचा आदर्श ठरू शकतो. हा प्रकल्प आपल्याला शहरी विकासाच्या एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतो. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे. पुढच्या कित्येक दशकांच्या सोयीसाठी, वेगवान प्रवासासाठी आज 1 वर्षाचा तीव्र त्रास आणि गैरसोय सहन करणं ही एक मोठी तडजोड आहे, जी प्रत्येक वेगाने वाढणाऱ्या शहराला कधी ना कधी करावीच लागते. नाशिक सध्या याच प्रक्रियेतून जात आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला एका मोठ्या विचाराकडे घेऊन जातो. ज्या वेगानं आपली शहरं वाढत आहेत त्या वेगानं तिथल्या पायाभूत सुविधा वाढत नाहीत. मग अशा परिस्थितीत नाशिकच्या द्वारका प्रकल्पासारखं मॉडेल, जिथे भविष्यातल्या मोठ्या फायद्यांसाठी आजचा छोटा त्रास स्वीकारला जातो, हेच भारताच्या शहरी विकासाचं भविष्य असू शकतं का? हा प्रश्न आज भारताच्या प्रत्येक वाढत्या शहरासमोर उभा आहे.